हाय एव्हरीवन, आज आहे आमची हॉस्पिटल व्हिजिट. तर आम्ही आत्ता निघणार आहेत. मी तयार झाली आहे, तयार होत आहेत. सो आम्ही आत्ता निघतो आहे फायनली हॉस्पिटलसाठी. आता आम्ही बाईकवरच चाललो आहे कारण की आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेला पालघरचा बाजार असतो, शुक्रवारचा बाजार असतो. त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक असते. मोठी गाडी घेऊन जायला नाही जमत, ट्रॅफिकमध्ये अडकणार पुन्हा, म्हणून मग आम्ही बाईकच घेतली आणि बाईकवर आम्ही गेलो पटापट हॉस्पिटलला. आता जिथून थर्ड ट्रायमिस्टर स्टार्ट झाला आहे तिथून मला डॉक्टरने सांगितलं आहे की दर 15 दिवसांनी चेकअपला यायचं आहे. सो म्हणून मग तुम्ही म्हणत असाल की हे आत्ताच जाऊन आले हॉस्पिटलला पुन्हा चालले, तर हे ह्यासाठी 15-15 दिवसाचं चेकअप आहे आता माझं. हॉस्पिटल रुटीन चेकअप झाल्यानंतर आम्ही म्हटलं हे माझ्या पुतण्याचा साखरपुडा होता, तर यांना शॉपिंग करायची होती, यांच्यासाठी शर्ट घ्यायचा होता. सो आम्ही लगेच एका शॉपमध्ये गेलो यांना शर्ट घेण्यासाठी. मग पटापट गेलो आणि हा बघा बाजार तुम्हाला दिसतोय का शुक्रवारचा, किती गर्दी आहे. तरी अजून इतकी गर्दी नाही, सकाळची वेळ आहे म्हणून थोड्या वेळात गर्दी जास्त होईल. सो मग ह्यांच्यासाठी एक मस्तपैकी शर्ट चॉईस केला. त्याच्यानंतर निघालो आम्ही. म्हटलं चला आता आलोच आहे बाजारात, तर थोडं बघूया काय आवडते का. तर इथे ना मला फ्लॉवर पार्ट खूप छान जास्त इतके सुंदर होते ना डेकोरेशनसाठी. घरात जर तुम्हाला घर डेकोरेट करायचं असेल, खूप सुंदर सुंदर फ्लॉवर पॉट होते. मग ह्याच्यातले आम्ही 2-3 घेतले. त्यानंतर आम्ही गेलो मच्छी घ्यायला. मच्छी घेतली, फ्रायडे असल्यामुळे मच्छी मस्त पापलेट वगैरे घेतले. त्यानंतर इथे फर्स्ट क्राय पालघरमध्ये फर्स्ट टाईम फर्स्ट क्राय आला आहे. सो म्हटलं चला आपण पण व्हिजिट करूया, आज न उद्या आपल्याला पण शॉपिंगला यावं लागेल. सो म्हटलं चला जाऊन बघूया आता खरं कसं आहे तो. तर आम्ही इथे गेलो मस्त, आणि हे गर्ल्सचे ड्रेस बघून मला इतकं भारी वाटलं ना. इथे गर्ल्सचे पण आणि त्यासोबत बॉईजचे पण ट्रेडिशनल किंवा कॅज्युअल वेअर सगळ्या प्रकारचे कपडे आहेत, खूप छान. तसेच लहान मुलांचे चपला, शूज, त्याच्याबरोबर पाळणे लहान मुलांचे, त्याच्यानंतर बेबी स्किन केअरचे प्रोडक्ट सगळे, असं सर्व प्रकारचे प्रोडक्ट इथे मिळतात. मस्त छान वाटलं. आणि रुद्रेच्या पप्पांना गर्ल्सचे ड्रेसेस खूप जास्त आवडले. ते म्हणाले आपल्याला मुलगी झाली तर आपण नक्की इथे शॉपिंगला येऊया. तर मग तिथून निघालो आणि मग लगेच गेलो. तर शहाळे घ्यायचे होते आम्हाला, तर आम्ही इथे शहाळे घेतले. त्यानंतर रुद्राचे पप्पा म्हणाले ऊसाचं रस पण आहे, मस्त ऊन आहे तर एक ग्लास आपण ऊसाचा रस पिऊया. सो आम्ही मस्तपैकी थंडगार ऊसाचा रस घेतला प्यायला. ऊसाचा रस पिल्यानंतर आम्ही सरळ फायनली घरी चाललो आहे आता. तर ऊसाचा रस पिऊन घेतला पटापट आणि निघालो घरी. तर घरी आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आत्ता. आणि घरामध्ये आता आम्ही सगळं सामान अशा प्रकारे आणून पसरवून ठेवलेले. बघा तुम्ही सगळे शॉपिंग केले. मी फर्स्ट क्रायमधून फार काय नाही, फक्त ड्रायशीट्स घेतल्या बाळासाठी ज्या लागणार आहेत त्या, बाकी काही घेतलं नाही. तर चला, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चलो बाय बाय एव्हरीवन, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.